नमस्कार, मी आहे प्रियंका। सर्वप्रथम म्हणजे माझ्याकडून आणि माझ्या फॅमिलीकडून तुम्हाला व तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या म्हणजेच नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। आज मी या व्हिडिओमध्ये परदेशात आम्ही गुढीपाडवा कसा सेलिब्रेट केला हे दाखवणार आहे। त्यासाठी आम्ही कशी जमवाजमव केली हे मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। नैवेद्यासाठी आपण कशी तयारी केली हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। परदेशात असलं म्हणून काय झालं, आपले जे काही भारतीय सण आहे ते आपण साजरे केलेच पाहिजे। आणि हे सण साजरे केल्यानंतर जेव्हा आपण परदेशात येतो तेव्हा आपले मुलं लहान असतात, त्यामुळे आपल्या मुलांना भारतीय सण काय आहे हे माहित नसतं। जर आपण हे सण परदेशात असून सुद्धा साजरे केले तर आपल्या मुलांना भारतीय सण काय आहे याची माहिती मिळेल। त्यासाठी आपण हे सण दुसरीकडे सुद्धा साजरे करत असतो। तर यामध्ये आम्ही कसं जमवाजमी करून कशी जुगाड करून आम्ही हा सण साजरा केला आहे हे ह्या व्हिडिओ मध्ये नक्की बघा। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। आपण साखरेच्या गाठी बनवण्यासाठी सुरुवात करत आहोत। त्यासाठी मी हे एक ताट घेतलेलं आहे आणि ह्या ताटाला तूप लावून ठेवलेलं आहे। आता आपण हा जो काही दोरा आहे तो आपण थोड्या वेळ पाण्यात भिजत ठेवणार आहोत। ताटाला तूप लावल्याने काय होईल, जेव्हा आपण त्या गाठी काढणार आहेत तेव्हा त्या सहज निघतील। आता मी गॅसवर एक पातेलं ठेवते। आता आपण या पातेल्यामध्ये एक वाटी साखर टाकणार आहे आणि साखर जितकं बुडेल तितकंच पाणी आपल्याला या भांड्यात टाकायचं आहे। त्याचा आपल्याला पाकच बनवायचा आहे, त्यामुळे पाणी कमी टाकलं तरी चालेल। आता ही साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत हे हलवत राहायचं आहे। त्याचा आपल्याला गोळी बनेल असा पाक बनवायचा आहे। ही प्रोसेस आपल्याला मीडियम फ्लेमवर करायची आहे। आता यामध्ये आपण 2 चमचे दूध टाकणार आहोत। दुधामुळे काय होईल, आपले जे गाठी आहेत त्या पांढऱ्या शुभ्र येतील। जोपर्यंत आपला पाक बनत नाहीये तोपर्यंत मी हा पाण्यातला धागा काढून या ताटामध्ये टाकून ठेवते। ही जी काही प्रोसेस आहे ते आपल्याला पाक बनण्याच्या आधीच करायची आहे। पाक इथे रेडी झालेला आहे। आता मी गॅस बंद करते आणि पटापट या दोऱ्यावर आपण हा पाक टाकूया। ही प्रोसेस थोडी फास्ट करायची आहे। जर हा पाक थंड झाला तर आपल्या भांड्यातच गाठी तयार होतील। तुम्ही ही प्रोसेस वाट्यांमध्ये सुद्धा करू शकता। आता आपल्याला हे असंच ठेवायचं आहे। 2 तास ठेवलं तरी चालेल, पण मी आता हे डायरेक्ट सकाळी पूजेच्या वेळेसच काढणार आहे। जर तुमचे हे गाठी निघत नसतील तर हे ताट तुम्ही फ्रीज मध्ये ठेवलं तरी चालेल।
बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे। भारतामध्ये या गाठी सहज दुकानात मिळून जातात, पण परदेशात असल्यामुळे परदेशात या गोष्टी भेटणं खूप अवघड असतं, त्यामुळे आम्ही या घरी बनवल्या आहे। गुढीची पूजा करून झालेली आहे आणि आता आपण गुढीला नैवेद्यामध्ये प्रसाद दाखवणार आहे। तर या ठिकाणी मी गुळ आणि खोबऱ्याचा प्रसाद दाखवते आहे। जेव्हा आपण भारतात असतो तेव्हा भारतामध्ये गुळ, खोबरं आणि जो लिंबाचा नवीन मोहर आलेला असतो त्याची पानं त्यामध्ये मिक्स केली जातात आणि तो प्रसाद वाटला जातो। तर परदेशामध्ये लिंबाची पानं मिळणं मुश्किल आहे, त्यासाठी मी इथे गुळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवत आहे। मग तुम्हाला आमचा हा परदेशातील साजरा केलेला गुढीपाडवा कसा वाटला हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, आणि जर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करा। बाजूलाच बेल आयकॉनचं बटन आहे, त्यावर क्लिक करायला विसरू नका, म्हणजेच मी जे जे नवीन व्हिडिओ टाकत राहील त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच येतील आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। बाय बाय।